मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी नोव्हेंबरचा हप्ता 31 डिसेंबरपासून वितरण सुरू झालेलं आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी आपल्याला मेसेज व कमेंट करून सांगितलं आहे की ताई आमचे पैसे आलेच नाहीत, म्हणजे काय वितरण सुरू झालं आहे का नाही. खरी माहिती काय आहे तर लाडक्या बहिणीनं वितरण सुरू झालेले आहे. आज 4 दिवस झालेले आहे की वितरण सुरू आहे. आज रविवार असल्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणे थोडं कठीण आहे, परंतु 31 डिसेंबरपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत. पण 50% लाडक्या बहिणी अशाही आहेत ज्यांच्या खात्यामध्ये पैसेच जमा झाले नाहीत. म्हणजे या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे का, किंवा या लाडक्या बहिणींना पैसे मिळणारच नाहीत का, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आता ही ऑफिशियल वेबसाईट आहे ladkibaheen.maharashtra.gov.in. यामध्ये सांगितलं आहे की आपल्याला सर्व लाडक्या बहिणींना जे पात्र असणार आहे, पात्रता पाहू शकता, जे पात्र असणार आहे त्यांना हे पैसे मिळणारच आहेत. तुम्ही या निकषांमध्ये बसता का नाही नक्कीच सांगायचं आहे. जर तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 1500 रुपये 100% येणारच आहेत. तर कमेंट करा की या निकषांमध्ये तुम्ही बसत आहे का नाही. ही पहिली स्टेप आहे. अपात्रतेची स्टेपसुद्धा दिली आहे. तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तुमच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, किंवा जे लाभार्थी आहे या योजनेद्वारा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ तुम्ही दुसऱ्या योजनेचा घेत असाल तर तुम्ही अपात्र आहेत. तर ही सर्व बेसिक माहिती आहे. पात्रता आहे, अपात्रता आहे, तुम्हाला स्वतःला माहिती आहे. तुम्ही पात्रता असेल तर कमेंट करायचं आहे की मी पात्र आहे तरीसुद्धा 1500 रुपये मला जमा झाले नाहीत. व लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की नोव्हेंबरचं हप्त्याचं वितरण थांबलेलं आहे, तर नाही, थांबलेलं नाही आहे. कारण 31 डिसेंबरपासून जरी वितरण सुरू झालं असले तरी 1500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमाच झालेले नाहीत. तर आता इथे महत्त्वाचं काम काय असणार आहे, तुमच्या मोबाईलमधून तुम्ही घरी बसून हे तुम्ही काम करू शकणार आहात. एक तर टेक्निकल इश्यू असू शकतो, कारण एकाच वेळी 2 योजनांचे वितरण सुरू झालेलं आहे. ते म्हणजेच काय, लाडकी बहीण योजना व निराधार योजनेचं वितरण सुरू झालेलं आहे. व 17वा हप्ता ज्यामध्ये बरेच प्रॉब्लेम आले आहेत. मग दुसरी एक प्रॉब्लेम असू शकतो की EKYC तुम्ही केली नाही का, तर असं नाही आहे. तुम्ही EKYC केलेली असो किंवा नसो, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणारच आहे. तुम्ही EKYC मध्ये चुकला असेल किंवा तुमच्या प्रश्नांचं उत्तर चुकलं असेल तरीसुद्धा तुम्हाला 17वा हप्ता मिळणार आहे. तर महत्त्वपूर्ण काम काय आहे ते म्हणजे बँक सीडिंग. आता तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असं दिसलेलं पाहिजे आहे. ओके, बँक सीडिंग स्टेटस जर ॲक्टिव्ह दिसलं तुम्ही पाहू शकता बँक नेम आहे HDFC बँक लिमिटेड. इथे तुम्हाला 2 मिनिटात तुमच्या घरी बसून मोबाईलवरून करता येणार आहे. ही चेक करून घ्यायचं आहे. वर्ष बदललं आहे आपलं, म्हणजेच काय 2025 संपलेलं आहे, 2026 सुरू झालेलं आहे. काही बँकेमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे काय होईल की तुमचे हप्ता तुमच्या खात्यामध्ये मिळणार नाहीत. यासाठी तुम्हाला गुगलवर जायचं आहे, NPCI टाकायचं आहे. इथं सर्चमध्ये जी पहिली लिंक येईल ते तुम्हाला ओपन करायची आहे. लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण तुम्हाला घरी बसून हे जी लिंकिंग आहे बँक सीडिंग, आधार बँक सीडिंग करायचं आहे. कस्टमरवरती गेल्यानंतर भारत आधार सीडिंग एनेबलर बेसवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होणार आहे. हे मी लॅपटॉपवरून करत आहे, सेम तुम्ही मोबाईलवरून सुद्धा करू शकणार आहात. गुगलवर जायचं आहे, NPCI टाकायचं आहे. NPCI टाकल्यानंतर तुम्हाला कस्टमरवरती गेल्यानंतर हे जे नवीन आता हे पेज असं दिसणार आहे. तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे बघा, होम नंतर आधार सीडिंग आणि DCD, त्यावरती क्लिक करायचं आहे. अकाउंट डिटेल्सवरती गेल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला येणार आहे. आधार मॅप स्टेटस आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकणार आहात. हिस्ट्री तुमची पाहू शकणार आहात. तुम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर स्टेटससुद्धा तिथे पाहू शकणार आहात. आता आधार सीडिंग आणि DCDवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला हे पेज दिसणार आहे, ज्यामध्ये रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग अँड DCD इथे सांगितलेलं आहे. मराठी भाषा निवडायची आहे, हिंदी भाषा निवडायची आहे, तुम्हाला निवडू शकणार आहात. ओके, आता त्यानंतर इथे तुम्ही तुमचे आधार एंटर युअर आधार क्रमांक टाकायचा आहे. सीडिंग आणि DCD तुम्हाला काय करायचं आहे, सीडिंग करायचं आहे. सीडिंग केल्यानंतर इथे ऑप्शन येणार आहे बघा, फ्रेश सीडिंग आहे, मुवमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट. तर तुम्हाला इथं फ्रेश सीडिंग जे पहिलं आहे पॉईंट ते सिलेक्ट करायचं आहे. पहिलं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचं बँक कोणतं आहे बघायचं आहे. बँकची इथे लिस्ट असणार आहे. बँक लिस्ट असल्यानंतर इथे तुम्हाला जी तुमची बँक असणार आहे ती सिलेक्ट करावी लागणार आहे. तुमचे खाते क्रमांक इथे आहे, अकाउंट नंबर ते टाकायचं आहे. तुमचे खाते क्रमांक कन्फर्म करून घ्यायचं आहे. इथे सांगितलेलं आहे बघा, मी माझा आधार क्रमांक, बँक खात्याचे क्रमांक आणि इतर तपशील या प्लॅटफॉर्मवर सादर करून स्वेच्छेने आणि स्वतःच्या इच्छेने संमती देतो. इथे क्लिक करायचं आहे. ही सगळी माहिती तुम्ही एकदा वाचून घ्या. ज्या बँक तुम्ही निवडलेलं आहे बघा, ॲक्सिस बँक इथे मी निवडली होती, तरी ते माझ्या निवडलेल्या बँकेत ॲक्सिस बँक
मी नोंदणीसाठी वापरली जाऊ शकते. हे बघा, तुमचं पूर्ण माहिती ते बँक सेडिंग होतं. की आता आपल्याला असं वाटतं की गव्हर्नमेंटला म्हणजे सरकारला काय माहिती पडणार आहे की माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे आहे, किंवा मी उत्पन्नामध्ये म्हणजे माझं जे उत्पन्न आहे किंवा मी या निकषांमध्ये बसत आहे का नाही, त्यासाठी सरकारने KYC प्रक्रिया करून घेतल्यामुळे नक्कीच इथे पुढच्या महिन्यामध्ये अपात्रता जास्त होण्याची शक्यता आहे. पण नोव्हेंबरचा हप्ता, ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता, कमेंट करायचा आहे बघा, तुम्हाला सुद्धा ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता पण नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही. तर इथे क्लिक केलं, कॅप्चा टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे बँक सेडिंग स्टेटस तुमचं ॲक्टिव्ह आहे का नाही करू शकणार आहात. ॲक्टिव्ह नसेल तर ॲक्टिव्ह करून घ्या. स्टेटस चेक करायचं आहे, आधार मॅप स्टेटस, आधार क्रमांक टाकून चेक स्टेटस करून घेऊ शकता. रिक्वेस्ट स्टेटस चेक केल्यानंतर सेडिंगसाठी तुम्ही रिक्वेस्ट केली आहे तर त्याची पूर्ण माहिती ते येणार आहे. अशा सोप्या पद्धतीने तुमचे हप्ते, पुढील हप्तेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका, कारण काही तांत्रिक अडचणी असू शकतात, टेक्निकल इश्यू असू शकतात किंवा बँक सेडिंगचा इश्यू असू शकतो, पण KYCची प्रक्रिया यामध्ये काही प्रॉब्लेम असणार नाही. तुम्ही आपल्या चॅनलवरती तो सुद्धा व्हिडिओ पाहू शकता, ज्यामध्ये KYC रिलेटेड, KYC संदर्भात प्रश्न दिलेले आहेत, त्याचे उत्तर सगळे सांगितलेले आहेत. KYC तुमची पूर्ण आहे का नाही ते सुद्धा आपल्याला कळवायचं आहे, कारण आपण सरकारकडे विनंती करत आहोत की आपल्याला मुदतवाढ द्या, कारण बऱ्याच लाडक्या बहिणींची प्रक्रिया अजूनही झाली नाही. त्यामुळे पुढील जे हप्ते आहेत ते पूर्णपणे त्यांचे बंद होऊ शकतात. त्यामुळे KYCमध्ये सुद्धा तुमचं काही प्रॉब्लेम झाला असेल तर नक्कीच सांगायचं आहे. मेसेज करा, कमेंट करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा.